रामकृष्ण हरी. माऊली ॲग्रोनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण जे रसायन किंवा जे जैविक आपण काही शेतासाठी आपण सोडतो, 12 घ्या, 034 घ्या, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ह्युमिक ॲसिड सोडतो, अमिनो ॲसिड सोडतो, भरपूर आपण सोडतो. पण काय होतं की झाडं अपटेक करत नाहीत. अपटेक का करत नाहीत ह्याच्यासाठी आपण एक नवीन तंत्रज्ञान होतं. ते तंत्रज्ञान म्हणण्यापेक्षा काय, हे जो सगळेजण वापरतातच, पण मी केलं आहे, मला चांगला अनुभव आहे. ते आपल्या चॅनलमार्फत सगळ्या शेतकऱ्यांनाही सांगावं, ह्यासाठी मी ते व्हिडिओमार्फत आपण कसं करायचं. अगदी आपण स्लरी केलेली होती, स्लरी जी ठिबकमधून जात होती, पण काय होत होतं की आपण ठिबकमधून जायची स्लरी केली, त्या स्लरीमध्ये अजून काय काय ॲड करायचे आणि ते ॲड केल्यानंतर इफेक्ट कसा येतोय ते दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतोय. आपल्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ बघा. शांत डोकं ठेवून व्हिडिओ बघा आणि करून बघा. केल्यानंतर जे कोणी करत असतील त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये सांगा की मी हे करतोय, मला रिझल्ट कसा येतोय. म्हणजे तुमच्या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना होईल. दुसरं, जर करत नसाल तर हे करण्याचा 100% प्रयत्न करा. केल्यानंतर काय इफेक्ट येतो हा आपल्याला कमेंटमध्ये सांगा, किंवा आपल्याला नंबर आपण देतो त्या नंबरला सुद्धा फोन करून सांगा तुम्ही, माऊली इथं आम्ही हे केलं आणि आम्हाला फायदा झाला. चला आता आपण बनवूया स्लरी. शेतकरी मित्रांनो, चला तर आता आपण एक नंबरची जी स्लरी म्हणतो, जी सर्व घटक असणारी आणि सर्व जे आपण शेतामध्ये जे काही आपण ठिबकमधून सोडतो ते सगळं झाडाला अपटेक करून देण्यासाठी जे काही लागतं ते आपण आज स्लरी करणार. ही रामबाण स्लरी आहे. मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा जास्त काही चांगलं असू शकेल. काही बाकीचे बॅक्टेरिया असतील, पण आपण जे सोडतो हे सगळे बॅक्टेरिया ह्यामध्ये आहेत. त्यामुळे काय होतं की खाल्लेलं जे अन्न असतं, जे पचण्यासाठी फक्त काय बॅक्टेरिया जे काम करतात त्या कामासाठी त्या बॅक्टेरिया आपण आपल्या ह्या ठिबकमधून सोडतो आहे. आता आपण तुम्हाला दाखवतो बघा. आणि जर तुम्ही करत असाल तर आपल्याला कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा की बाबा आम्ही पण हे करतो आहे आणि आम्हाला हा फायदा आला. जर करत नसाल तर 100% तुम्ही हे करा, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीचा 100% फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, हे आपण जर चक्का जर करत असेल घरामध्ये दह्याचा, ते आपण जसं बांधून घेतो तसं हे आपण साधारणतः 10 किलोच्या आसपास आपण शेण बांधून घेतलं आहे. शेण हे सरासरी 7 किलोच्या वर पाहिजे, 7 किलो ते 10 किलो अशा पद्धतीनं. देशी गाईचं असेल तर 100% चांगलं. जर तुम्हाला देशी गाईचं जर मिळत नसेल तर तुम्ही इतरही प्राण्यांचं वापरू शकता, पण थोडासा इफेक्ट त्यामधून कमी जाणवतो. कारण प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये देशी गाई काही मिळते असं नाही आहे, ते तुम्ही करू शकताय. पण शेवटी थोडासा जसा देशी गाईचा 100% जर इफेक्ट जर धरला तर ह्या बाकी जनावरांचा किंवा बाकी कुठल्या म्हशीचा किंवा बाकी जर्सी गाईचा जरी तुम्ही घेतला तरी चालेल, पण तो तुम्हाला 60% ते 70%च्या आसपास त्याचा रिझल्ट मिळू शकतो. आणि हे आता आपण बांधून घेतो, तुम्हाला दाखवतो बघा. हे बांधून घेतल्यानंतर कशा पद्धतीनं, व्हिडिओ फार मोठा होणार आहे, तरी पण कृपया आपण पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ते समजेल की कशा पद्धतीने करायचं. कारण ठिबकमधून स्लरी सोडत असताना आपण जे गाईचे गोमूत्र आणि शेणाची जी स्लरी करतो ती बऱ्यापैकी चोकोप होतात. ते चोकोप होऊ नये ह्याच्यासाठी आपण हा जुगाड केलेला आहे. मागं आपण व्हिडिओ केला होता, तरी पण आता हा पहिल्यापासून तुम्हाला दाखवते परत करून. शेतकरी मित्रांनो, आता आपण हे घालून घेतलं आहे शेणाचं. आपण ती चक्का बांधतो तसे पुरचडी बांधून घेतल्या. आता हे हातानं सकाळ संध्याकाळ मात्र 2-2 मिनटं हे हलवायचं, जेणेकरून त्यातून हातानं त्याला जरा थोडंसं किवचायचं, जेणेकरून त्यामधला जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरायला पाहिजे. आता आपण घालतो आहे बघा, देशी गाईचं गोमूत्र आहे. गोमूत्र हे 5 लिटर आपण घालतो आहे. मध्ये आपल्याला गुळ घालायचा, जो सेंद्रिय असावा, जेणेकरून त्यात केमिकल वापरायला. आता आपण गुळ घालताना ह्यामध्ये 3 किलो गुळ घालायचा आहे. आता आपण 3 किलोच्या आसपासचा हा गुळ आपण त्यामध्ये घालतो आहे. जो आता आपण आणलेला आहे सेंद्रिय काळा गुळ आहे, जेणेकरून हा स्वस्त मिळतो. साधारणतः तुमच्या भागामध्ये कसा मिळतो तेही सांगा कमेंट करून. आपल्या भागामध्ये आम्हाला मिळालेला आहे हा 40 रुपयाला किलो मिळालेला आहे. आता हे काळ्या गुळामुळे काय होतं, ह्यामध्ये जे आपण जीवाणू तयार होतात त्या जीवाणूंना मिळण्यासाठी खायला लागणारं जे खाद्य आहे ते आपण त्यांना द्यावं लागतं आहे. त्यामुळे ते काय होतं. आणि आपण आता घालतो आहे डाळीचं पीठ, हे 2 किलो त्यामध्ये घालायचं आहे. ह्यामध्ये 1 मूठ भरून माती घालायची आहे. माती ही रसायन फवारलेली किंवा ही केलेली अशी माती नको. पिंपळ्या झाडाखालची, वडा झाडाखालची चालेल, नसेल तर ज्या ठिकाणी बांधावरची माती चालेल, की जेणेकरून त्यात कुठं रसायन म्हणजे तणनाशक किंवा कुठलंही तिथं फवारलं गेलं नाही पाहिजे, त्यामध्ये जीवाणू पाहिजेत अशी माती पाहिजे. अशी माती आपण 1 मूठ त्यामध्ये घालायची.
बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण काय केलं आहे, ह्यामध्ये डाळीचं पीठ घातलं आहे. हे डाळीच्या पीठ घालण्याचं कारण म्हणजे ह्यामध्ये जे प्रोटीन असतात ते प्रोटीन आतल्या त्या जीवाणूंचं खाद्य आहे. जीवाणूंना असं प्रोटीन लागतं. हे फक्त घालून एक जीव करून घ्यायचं. एक जीव करून घेतल्यानंतर तुमचं काय होणार आहे, त्या पाण्याचा तुमचा जो कलर आहे तो कलर टोटली असा पांढरट व्हायला चालू होणार आहे. कारण हे मिक्स केल्यानंतर पांढरा आणि पिवळा असा मिक्समध्ये कलर होणार आहे. कारण हे पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याचं विघटन व्हायला चालू होतं आणि विघटन झाले की मग ते पाण्यामध्ये एकजीव व्हायला चालू होतं. ते पूर्ण पाण्यामध्ये विरघळतं. आपण ही स्लरी पहिली तयार केली, 2 वेळा आपण करून सोडली. आपल्या बागेला काय इफेक्ट आला ते बघितलं आणि मगच आपण हे तयार करावलं. कारण कसं आहे, आम्ही पहिलं स्वतः करतो आणि मगच दुसऱ्याला सांगतो. नाहीतर काय होतं की नुकसान शेतकऱ्यांचं करायचा आपला हेतू नाही आहे. आपण 100% स्वतः करतो आणि मगच तुम्हाला लोकांना म्हणजे आपल्या ह्या चॅनलमार्फत आपण सांगायचा प्रयत्न करतो. ज्याला पटत असेल त्यांनी हे 100% करावं. काही लोकांना असं आहे की बाबा हे कुठं करत बसायचं, रसायनं आणायचं आणि दुकानदाराला विचारून आणि ते सोडायचं, असं ते तुम्ही तेही करू शकता. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. हे काय हे थोडं मात्र तुम्हाला इफेक्ट ह्याचा 100% येणार. फक्त काय होतं की ह्याला थोडंसं वेळ द्यायला लागतो आणि रोज कोण करत बसणार. त्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी हे करायला नाराज असतात, नको म्हणतात, दुकानातनं आणू, करू, सोडू. आता ह्यामध्ये अजून भरपूर आपण ॲड करणार आहे. आता व्हिडिओ पुढं नक्की तुम्ही बघा. शेतकरी मित्रांनो, आपण ह्यामध्ये आता काय करतो की 5 लिटर वेस्ट डिकम्पोजर घालतो आहे. म्हणजे आपण तयार करून ठेवलेलं आहे. तुम्हाला डबी मिळते, साधारणतः एक 50 रुपयाच्या आसपास डबी मिळते. तेही तुम्ही ह्यामध्ये मिक्स करा. आता आपण वेस्ट डिकम्पोजरचं जे द्रावण आहे ते द्रावण आपण आहे आता इथं मी सोडायसाठी बागेला केलं होतं. त्यामध्येच मी 5 लिटर ह्यामध्ये घातलं आहे. आपण द्राक्ष बागेला आता ते सुद्धा सोडतो आहे. 180 लिटर तुम्हाला मी सांगितलं होतं की पाणी सोडायचं ह्यामध्ये. का सोडायचं? कारण आपण आता हे वरून आपण ॲड करायला लागलो आहे. त्यामुळं ते जास्त त्यातून आपल्या बाहेर पण पडायला नाही पाहिजे, ह्याची पण दक्षता घ्या. आता माझा कसा आहे, बॅरेल सळ नाही आहे, आपलं शेततळ आहे, दाखवतो तुम्हाला. शेततळ्याच्या असा झोक आहे खाली, त्यामुळे काय केलं थोडंसं तिरकं होतं आहे आणि त्यामुळे मी माझ्या सोयीनुसार जे मला जमतं त्या पद्धतीने मी इथं तयार केलं आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, मागं मी तयार केलं होतं, ते 2दा करून सोडलं होतं, ते पण सांगितलं होतं. हे अर्धा किलो आहे. ट्रायकोडर्मा आहे हा बॅक्टेरिया. हे जीवाणू आहेत, हे जीवाणूसुद्धा ह्यामध्ये अर्धा किलो घालायचं. म्हणजे अर्धा किलो घातल्यानंतर काय होईल की 2 वेळा ते सोडायला बरं पडतं. दुसराही व्हिडिओ तुम्हाला करून दाखवतो की दुसऱ्या वेळेला करत असताना काय करावं लागतं आणि कसं सोडायचं ते. हे फक्त 2दाच हे तुम्ही सोडू शकताय. हे तिसऱ्यांदा केलं तर त्यामध्ये इफेक्ट येणार नाही आहे. हे ट्रायकोडर्माचे पावडर मिळते, तुमच्या भागामध्ये पण मिळत असेल, बघा, घ्या आणि हे 100% करा. आता हे अर्धा किलो, हे किलोचा पुडा होता. मागच्या वेळेला मी 2 वेळा केलं होतं, पण त्याचा इफेक्ट एवढा जबरदस्त आला होता, म्हणून हा व्हिडिओ मी आवर्जून करायला लागलो आहे. आता हे फक्त हाताने मिक्सिंग करून घ्या. बघा शेतकरी मित्रांनो, हे PSB आहे. PSB सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल. तर हे साधारणतः हे पण बॅक्टेरिया बघा, इथं लिहिलं आहे बघा, प्लॅन्ट बेनिफिशियल बॅक्टेरिया. म्हणजे शेतासाठी किंवा मातीसाठी, सॉईलला लिहिलेलं बघा, सॉईल सर्वायव्हल. म्हणजे माती जिवंत ठेवण्यासाठी जे बॅक्टेरिया लागतात त्या ह्यामध्ये आहेत. हे पण अर्धा किलो घ्यायचं आहे. आता हा पावशेरचा पुडा आहे बघा, आणि हा एक आहे दुसरा, असे 2 हे घालायचे आहेत. आता मी हे काय फोडून फक्त घालतो त्यात, कारण परत सगळं करून दाखवायला लागलो तर ते पुढे व्हिडिओ जास्त मोठा होतो आहे. तर मित्रांनो, आपण हे दोन्ही पण घातलेलं आहे. काही लोक म्हणतात की फक्त दाखवायसाठीच व्हिडिओ करताय का, असं होते. त्यामुळे मी इथं दाखवलं आहे की हे दोन्ही पण आहे. त्यात आपण ह्यामध्ये हाताने आपण हे मिक्स करतो आहे. म्हणजे बघा, हे PSB सोबत आपण 5-6 प्रकारचे बॅक्टेरिया वापरायला लागले, जेणेकरून आपल्या माती जर चार्ज व्यवस्थित जर झाली तर पीक हे जोमानं येतं. कारण जोमानं येण्याचं कारण काय की खाली जर त्याला जमिनी जर नीट असेल, वरून तुम्ही किती फवारला, समजा जमिनीमध्ये तुमच्या जर सेंद्रिय कर्ब म्हणा किंवा जे तुम्ही टाकलेलं कुठलंही खत आहे ते खत जर तुमचं अपटेक जर झाड करत नसेल तर ते काही वेळेला शेतकऱ्यांचे असे पण बोलतात किंवा होतं बघा की आम्ही सगळं सोडतोय पण माझी बागेला माझ्या किंवा माझ्या कुठल्याही फळबागाला किंवा शेताला ते लागतच नाही, ते उचलतच नाही. तर ते का उचलत नाही, तर त्याला ते गुड बॅक्टेरिया जो लागतो तो गुड बॅक्टेरिया त्यामध्ये आपण सोडत नसल्यामुळे होतं. हे सोडलं तर तुमचं कुठलंही पीक असू द्या, 1 नंबरच पीक येणार. हे प्रॅक्टिकली करून बघा, बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल नेमकं काय होतं. बघा शेतकरी मित्रांनो, आता हे आपण अझॅडोबॅक्टर पण त्यामध्ये अर्धा लिटर सोडतो आहे. आपण मागच्या वेळेला केलं होतं त्यावेळेला अर्धा लिटर घातलं होतं. आता हे आपण अर्धा लिटर अजून त्यामध्ये घालतो आहे. तुमच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने येतं, तुम्ही तुमच्या भागामध्ये आहे मिळते त्या पद्धतीने ते करून तुम्ही सोडा. आता आपण हे आता ह्यामध्ये टाकून घेतो.
बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण हे आजाटेबॅक्टर आहे, हे आजाटेबॅक्टर हे सुद्धा थोडंसं व्हाईटिश कलरमध्ये येते बघा. आणि तुम्हाला द्राक्ष बागेचा माझा पानांची साईज किंवा पानाची हे कशी झाली तेही तुम्हाला आता ह्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो आहे, तेही बघा. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याकडे. आता सोबत आपण काय सोडतो आहे बघा, हे KMBS आहे म्हणून. KMBS ते पण बघा, ह्यामध्ये पण ते दिलेले सॉईल सर्वायवर प्लॅन्ट बेनिफिशियल बॅक्टेरिया. म्हणजे शेतामध्ये आपण जे काय सोडतो त्याला बॅक्टेरियाची जी गरज असते ते आपटे करण्यासाठी ते आपण हेही वापरतो आहे. म्हणजे थोडक्यात काय KSB PSB आणि एक मिनटं शेतकरी मित्रांनो बघा, आता ह्या टोपन पॅक असल्यामुळं व्हिडिओ आपण बंद केला होता आणि आता आपण हे ह्यामध्ये पण ॲड केलेलं आहे. मित्रांनो आपण काय ॲड केलं आहे बघा, PSB ॲड केले, ट्रायकोडर्मा ॲड आहे अर्धा किलो, हे अर्धा किलो आहे, हे अर्धा लिटर आहे, आझाटोबॅक्टर आहे, परत KMB आहे, हे पण अर्धा लिटर आहे. सोबत आपण गूळ ॲड केला आहे, 10 किलो शेण ॲड केले, गूळ साधारणतः 3 किलो ॲड केला आहे, डाळीचं पीठ 2 किलो ॲड केलं आहे, सोबत गोमूत्र 5 लिटर ॲड केलं आहे, आणि सोबत आपण वेस्ट डिकम्पोजर ह्यामध्ये 5 लिटर आपण तयार केलेलं होतं ते ॲड केले. नसेल तर तुम्ही 50 रुपयाच्या आसपास, साधारण 30-20-30 ह्या दरम्यान ते 50 रुपयेपर्यंत ती बाटली मिळते, तीही तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे एवढे आपण ह्यामध्ये बॅक्टेरिया ॲड केल्यात. आणि ही बॅक्टेरिया आपण आता साधारणतः 72 तास ते 7 दिवस तुमच्या ॲडजस्टनुसार, तुम्हाला 72 तास जर तुम्ही ठेवला तर एक नंबरच होतं आहे. कारण त्याचा असा एक वेगळ्या पद्धतीचा जो वास येतो आहे, जे आपण स्लरी करत होतो त्या स्लरीचा वास आणि ह्याचा जो वास थोडासा डिफरंट येतो आहे. जे लोक करतील त्यांना ते जाणवेल, स्लरी करत असताना त्याचा वास कसा येतो आणि ह्याचा वास कसा येतो, थोडासा वेगळा वास येतो आहे. हे करायचं आणि सोडायचं, एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. तुम्ही जे पण काय तुमच्या शेतामध्ये लागवड किंवा जे रसायन किंवा काहीही सोडता तुम्ही, ते आपटे करण्यासाठी जर आपटे होत नसेल तर त्याला हे रामबाण आहे, हे सोडल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट दाखवतो. फक्त आता काय आहे, ह्याला व्यवस्थित फक्त सकाळ संध्याकाळ हलवून घ्यावं लागेल तुम्हाला. एक काठी घ्या, काठीनं हे हलवायचं. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून असे नवनवीन जे येणारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत. आणि बघा आता हे कसं खालनं जे हाला लागल्यानंतर खालचं जे जाऊन बसलेलं आहे ते असं हळूहळू वर येते. हे ह्यासाठीच लागतं बघा, की साधारणतः बघा राऊंड शेपमध्ये 50 वेळा ह्या बाजूनं आणि 50 वेळा त्या बाजूनं असं फिरवायचं, थांबायचं. सकाळी एक आणि संध्याकाळी असं जर तुम्ही 2 वेळा केला तर. आता ह्यामध्ये बघा हे आपली पावडर आहे, म्हणजे हा ट्रायकोडर्माची पावडर आहे बघा, मगाशी वर होती, आता हे मिक्स होऊन हळूहळू आलेलं आहे. आता ज्या वेळेला हे तयार होतं त्यावेळेला असा फेस यायला चालू होतो. ज्या वेळेला फेस येतो त्यावेळी ओळखायचं की आपलं झालं आहे. तुम्ही फक्त एक आहे की गुळ ह्याला कमी करू नका, कारण भरपूर बॅक्टेरिया घातल्यामुळे त्यांना खायला लागणार आहे. साधारणतः 2 किलो डाळीचं पीठ आणि 3 किलो गूळ हे तुम्हाला ह्यामध्ये टाकावं लागेल. एवढा जबरदस्त आहे. तुम्हाला हे कसं वाटलं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.